number 1, scope and importance. Topic number 2, layers of atmosphere. Topic number 3, आपला solar radiation. Topic number 4, air pressure. Topic number 5, solar radiation, air pressure, atmospheric layering. त्याच्यानंतर आपला जो आता wind टेकर शिकवून झालेला आहे. आणि in that sequence, today I will take a lecture on lecture number 7, that is atmospheric humidity. Okay, absolute humidity, specific humidity, relative humidity, diurnal variation in relative humidity, and its effect on the crop growth. So today's our topic is relative humidity or atmospheric humidity, or what is the difference between absolute, specific, relative humidity. Okay, याच्यामध्ये काय फरक आहे. ओके, तर या बाबी किंवा या गोष्टी तुम्हाला मी आज सांगणार आहे किंवा शिकवणार आहे. ओके, सो आजचा टॉपिक आपण चालू करूया. सो व्हॉट इज मीन बाय ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे बिफोर गोइंग टू मूव्ह फर्दर. सो इट इज द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन एअर इज नोन एज ह्युमिडिटी. जे वॉटर वेपर असतं ते ऍटमॉस्फिअर मध्ये किती प्रमाणामध्ये असतं त्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो. कळालं? सो प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन एअर इज नोन एज humidity. Okay, so what happens because of the solar radiation or sunlight, water get evaporated into vapor form. Water जे आहे ते vapor form मध्ये evaporate होतं and it is absorbed by the air. तर जे सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राचं किंवा नदी नाल्या ओढ्यांचं किंवा जमिनीमधलं किंवा झाडांमधलं पाण्याचं बाष्पामध्ये किंवा वॉटर वेपर मध्ये रूपांतर होतं आणि ते जे बाष्पामध्ये झालेलं रूपांतर आहे त्याला वॉटर वेपर म्हणतो. ती हवा पकडून घेते किंवा हवा ऍब्सॉर्ब करते. दॅट्स वी आर कॉल्ड ऍज अ ह्युमिडिटी. तर सोप्या भाषेमध्ये काय, पाण्याची वाफ जी हवेमधून ऍब्सॉर्ब केलेली असते त्याला आपण काय म्हणतो, ह्युमिडिटी. आल्या लक्षामध्ये? तर ह्युमिडिटीची फंडामेंटल किंवा बेसिक डेफिनेशन हे सर्वांना समजली असेल. तर मी पुन्हा एकदा रिपीट करतो. प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन एअर इज नोन ऍज ह्युमिडिटी. कळालं? तर एव्हरीवन हॅज अ त्याचं कारण काय मॅडम? कुठल्या मॅडम? हो विचारायचं. तर हे ह्युमिडिटीच्या संदर्भातले काही मुद्दे आहेत की जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. आता इथं बघा, इथं दोन ह्युमिडिटीचे तुम्हाला फरक दिसतील की जिथं जे गोल आहेत, जे स्पॉट दिसत आहेत गोल ते वॉटर वेपर आहेत. तर इथं बघा, पण इथं जिथं नंबर ऑफ स्पॉट जास्त दिसत आहेत किंवा नंबर ऑफ होल जास्त दिसत आहेत तिथं 95% रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे. आणि जे होल आहेत, होल म्हणजे वॉटर वेपर, ज्या साईडला तुम्हाला वॉटर वेपर कमी दिसत आहेत ओके तिथं काय आहे, ओनली 10% रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे. तर ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की समुद्रावर म्हणजे ओशियनवर मॅक्सिमम ह्युमिडिटी असते ऍज कम्पेअर टू लँड, जमिनीपेक्षा. कारण की समुद्र, द सी और ओशियन हॅव्हिंग अ ट्रिमेंडस नंबर ऑफ वॉटर और लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर. समुद्रावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असतं ओके आणि त्या पाण्याचं कंटिन्युअसली बाष्पीभवन होत असते. सो ऑन द सरफेस ऑफ ओशियन और सरफेस ऑफ सी there will be always a higher humidity and on the land जमिनीवर as compared to ocean there is always a lower humidity. ओके, कारण जमिनीमधनं पाण्याचं बाष्पीभवन होत नाही पण समुद्रावर मोठ्या प्रमाणामध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त असते. आता तुम्ही म्हणता रिलेटिव्ह ह्युमिडिटी हे फक्त वॉटर वेपरनच होते का? तर तसं काही नाहीये. ज्या वेळेस पाऊस पडतो ऍट द टाइम ऑफ रेनफॉल, तर पाऊस पडत असताना सुद्धा जे काही प्रमाणामध्ये वॉटर जे खाली पडतं त्यातलं सुद्धा ओलावा किंवा मॉइश्चर एअर ऍब्सॉर्ब करते आणि ते सुद्धा ह्युमिडिटी म्हणून कन्सिडर केलं जातं. तर पाऊस पडत असताना शक्यतो ह्युमिडिटी 100% जाते, कारण की पावसाच्या थेंबामधलं जे ओलावा आहे, मॉइश्चर आहे, ती सुद्धा हवा ऍब्सॉर्ब करते आणि ते जे आहे वॉटर वेपर मध्ये ते वाढतं. आलं लक्षामध्ये? तर आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी, द मोस्ट कॉमनली युज्ड मेजर फॉर द ह्युमिडिटी इज द रिलेटिव्ह ह्युमिडिटी. Relative humidity can be simply defined as the amount of water in their air relation to the saturation amount the air can hold at given temperature or multiplied by
100 म्हणजे काय सांगितलेलं आहे की किती प्रमाणामध्ये हवा वॉटर वेपर पकडू शकते ऍट गिवन टेम्परेचर, त्या ठरलेल्या टेम्परेचरला मल्टिप्लाय बाय 100 याला म्हणायचं रिलेटिव्ह ह्युमिडिटी. एअर विथ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी 50% contains a half of the water vapor. It could be hold at the particular temperature. म्हणजे समजा जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी 50% असेल तर त्या टेम्परेचरला हवेनं फक्त 50%च वॉटर वेपर पकडलेला आहे. आता खाली तुम्हाला 3 होल दिसत आहेत. ओके, तर पहिलं 10 डिग्री सेल्सिअस, जेवढं टेम्परेचर कमी तेवढी रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त. लो टेम्परेचरला वॉटर वेपर जास्त ऍब्सॉर्ब किंवा होल्ड केली जाते. ऍज द टेम्परेचर रायझेस ऑर इन्क्रीजेस, आता तुम्ही पुढचा पॉईंट बघा, 20 डिग्री सेल्सिअसला 52% ह्युमिडिटी झालेली आहे आणि 30 डिग्री सेल्सिअसला 28% रिलेटिव्ह ह्युमिडिटी झालेली आहे. तर रिलेशन कसं आहे ह्युमिडिटीचं? ऍज द टेम्परेचर रायझेस ऑर इन्क्रीजेस द रिलेटिव्ह ह्युमिडिटी स्टार्ट टू डिक्रीज. रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती कमी 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 व्हायला चालू होते. प्रत्येक वेळेस असंच होतं अशातला भाग नाहीये. जर पाऊस पडायला लागला अचानक तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी वाढू पण शकते, पण नॉर्मली हा पॅटर्न आहे की ऍज द टेम्परेचर रायझेस रिलेटिव्ह ह्युमिडिटी स्टार्ट टू डिक्रीज. रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती कमी व्हायला चालू होते. अलग लक्षामध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटीची डेफिनेशन मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो. इट इज डिफाइंड ॲज द अमाउंट ऑफ वॉटर in the air relative to their saturation amount the air can hold at given temperature multiplied by 100. ओके, म्हणजे थोडक्यात काय, एका सर्टन टेम्परेचरला किंवा स्पेसिफिक टेम्परेचरला हाऊ मच अमाउंट ऑफ वॉटर वेपर कॅन बी ऍब्सॉर्ब्ड बाय दॅट पर्टिक्युलर एअर इज नोन ॲज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके, आता ह्युमिडिटीची डेफिनेशन तर ऑलरेडी सांगितलेली आहे. द अमाउंट ऑफ वॉटर वेपर दॅट इज प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर is known as atmospheric moisture or humidity. Okay, पुन्हा एकदा रिपीट करतो. The amount of water vapor that is present in atmosphere is known as atmospheric moisture or atmospheric humidity. Okay, तर गिवन टेम्परेचरला किंवा गिवन कंडिशनला ऍटमॉस्फिअर मधल्या एअर किती प्रमाणामध्ये मॉइश्चर किंवा बाकीच्या गोष्टी पकडलेल्या आहेत. काय बघायचं माझं लेक्चर तर ह्याला म्हणायचं ह्युमिडिटी. आता ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, द ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ मॉइस्ट एअर. इट इज एक्सप्रेस्ड ॲज ग्रॅम्स ऑफ वॉटर वेपर पर क्युबिक मीटर ऑर क्युबिक फूट. ओके, तर actual mass of water vapor present in a given volume of moist air, बघा आता काय डेफिनेशन दिलेली आहे. इट इज एक्सप्रेस्ड ॲज अ ग्रॅम ऑफ वॉटर वेपर पर क्युबिक फूट. म्हणजे थोडक्यात काय, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय, ऍक्च्युअली किती वॉटर वेपर आहे. ओके, ऍक्च्युअली मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन अ गिवन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, किती एरिया. म्हणजे थोडक्यात काय, मी आता इथं रूम मध्ये बसलेलो आहे, या रूम मध्ये किती व्हॉल्यूम आहे. आता ही रूम 10 बाय 10 आहे, 10 बाय 10 फुटाची आहे. तर ह्याच्यामध्ये किती वॉटर वेपर असू शकतं ह्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, गिवन टेम्परेचरला किती वॉटर वेपर आहे आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतो. आले लक्षात, फरक कळला का तुम्हाला? तर ऍक्च्युअली मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ मॉइस्ट एअर इट इज एक्सप्रेस्ड ॲज ग्रॅम ऑफ वॉटर वेपर पर क्युबिक मीटर और पर क्युबिक फूट. एका चौरस मीटर मध्ये किंवा एका चौरस फुटामध्ये किती वॉटर वेपर आहे ह्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. आता दुसरी म्हणजे हे टर्म आहे जे मी तुम्हाला सांगतोय, व्हॉट एव्हर आय एम एक्सप्लेनिंग दीज आर द टर्म्स. आता स्पेसिफिक ह्युमिडिटी, द वेट ऑफ वॉटर वेपर पर युनिट वेट ऑफ मॉइस्ट एअर. ओके, ठीक आहे. इट इज एक्सप्रेस्ड ॲज अ ग्रॅम ऑफ वॉटर वेपर पर किलोग्रॅम ऑफ एअर. आता इथं बघा स्पेसिफिक ह्युमिडिटी, फक्त डेफिनेशन थोडीशी चेंज केलेली आहे. इथं काय म्हणलेलं आहे त्यांनी, द वेट ऑफ वॉटर वेपर, वॉटर वेपरचं वजन पर युनिट वेट ऑफ मॉइस्ट एअर. ओके, त्या हवेच्या मॉइस्ट एअर हवेच्या वजनामध्ये वॉटर वेपरचं वजन किती आहे. कारण हवेचं वजन वेगळं असते आणि वॉटर वेपरचं वजन वेगळं असते. या दोन्हीचं जे असतं त्याला म्हणायचं स्पेसिफिक ह्युमिडिटी. ह्या फक्त डेफिनेशन आहेत, यू हॅव टू बाय हर्ट दिस डेफिनेशन. पाठ करा किंवा समजून घ्या, ह्यात काही जास्त सांगण्यासारखं मला पण नाहीये. मी तुम्हाला सिंपल लँग्वेज मध्ये सांगतोय. वेट ऑफ वॉटर वेपर पर युनिट वेट ऑफ मॉइस्ट एअर, हवेचं वजन त्याला म्हणजे वॉटर वेपरचं वजन डिवायडेड बाय हवेचं वजन जे येतं
ग्रॅम पर किलोग्रॅम. ओके, त्यानंतर येतो नेक्स्ट टर्म आहे मिक्सिंग रेशो. द रेशो ऑफ द मास ऑफ वॉटर वेपर contained in a sample of moist air to the mass of dry air, it is expressed as a gram of water vapor per kilogram of dry air. ह्याला म्हणायचं मिक्सिंग रेशो. आता मिक्सिंग रेशो म्हणजे काय, तर वॉटर वेपर कोरड्या हवेमध्ये किती वॉटर वेपर मिक्स होते त्याला म्हणायचं मिक्सिंग रेशो. सगळ्या सायंटिफिक टर्म आहेत. इट इज ओनली यूज्ड इन रिसर्च ऍक्टिव्हिटी. संशोधनामध्ये किंवा रिसर्च मध्ये या मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जातात. मी पुन्हा रिपीट करतो. It is the ratio of mass of water vapor contained in a sample of moist air to the mass of dry air. म्हणजे कोरडी हवेमध्ये किती प्रमाणामध्ये मॉइस्ट एअर किंवा वॉटर वेपर मिक्स होतंय, ओके, त्याला म्हणायचं मिक्सिंग रेशो. साहजिकच आहे, कोणती हवा पहिल्यांदा ड्राय असणार आहे, कोरडी असणार आहे. आफ्टर दॅट when the water vapor get evaporated, it will mix into the dry air, that is known as mixing रेशो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आणि हे सगळ्यात जास्त आपल्यासाठी महत्वाचं टर्म किंवा महत्वाचा मुद्दा आहे. ओके, सो द रेशो बिटवीन द अमाउंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर अँड द अमाउंट ऑफ वॉटर वेपर रिक्वायर्ड फॉर सॅच्युरेशन अंडर द फिक्स्ड टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, आता तुम्हाला त्याची डेफिनेशन मी सांगतो. म्हणजे काय आहे द रेशो. रेशो म्हणजे काय, अमाउंट, द रेशो बिटवीन अमाउंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर. आता या हवेमध्ये किती रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे. आता उदाहरणार्थ मी ज्या रूम मध्ये बसतोय तिथं समजा 40 ह्युमिडिटी आहे, ओके, आणि ती ह्युमिडिटी मॅक्सिमम किती प्रमाणापर्यंत जाऊ शकते ज्यावेळेस ती सॅच्युरेट होईल. सॅच्युरेट म्हणजे काय होणार आहे, पूर्ण हवेची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी वॉटर वेपर हवा पकडू शकते. आता साहजिकच आहे, कोणत्याही हवेची सॅच्युरेशन कॅपॅसिटी ही 100% असते. मॅक्सिमम 100% ह्युमिडिटी असू शकते. म्हणजे आता जर या रूम मध्ये 40% ह्युमिडिटी असली तरी अजून 60% वाढायला चान्स आहे. त्याला म्हणायचं रिलेटिव्ह ह्युमिडिटी. मी पुन्हा डेफिनेशन सांगतो. द रेशो बिटवीन द अमाउंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर. म्हणजे आता माझ्या रूम मध्ये 40% ह्युमिडिटी आहे अँड द अमाउंट ऑफ वॉटर वेपर रिक्वायर्ड फॉर सॅच्युरेशन. म्हणजे माझ्या रूम मध्ये जरी सध्या 40% ह्युमिडिटी असली, वॉटर वेपर असली, तरी ती 100% पर्यंत जाऊ शकते. तेवढी कॅपॅसिटी आहे त्या हवेची. ओके, म्हणजे 100% वर जाऊ शकत नाही, ती सॅच्युरेट झाली, मॅक्सिमम लिमिट झाली. अंडर द फिक्स्ड टेम्परेचर अँड प्रेशर देअर आर नो युनिट अँड दिस इज एक्सप्रेस्ड ॲज इन पर्सेंटेज. ओके, हे पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस केलं जातं. इन अदर टर्म इट इज द रेशो ऑफ water vapor contained and its maximum water vapor capacity at the given temperature expressed in a percentage. So relative humidity gives only the degree of saturation of air. The relative humidity of saturated air is 100%. Okay, ठीक आहे, मॅक्सिमम 100 जाऊ शकते, त्याच्यापेक्षा जास्त नाही. कळालं? आता ड्यू पॉइंट टेम्परेचर. आता ही एक नवीन कन्सेप्ट आहे. द टेम्परेचर टू विच a given parcel of air must be cooled in order to become a saturation at constant pressure and the water vapor contained. In this case, the invisible water vapor began to condense and into visible form like a water droplet. म्हणजे थोडक्यात काय, थंडीमध्ये काय होतं, दिवसभर समुद्र, नदी, नाल्या, ओढ्यामध्ये पाण्याचं बाष्पीभवन होतं थंडीत, आणि रात्री काय होतं, टेम्परेचर 12, 13, 14 अशा एकदम थंड व्हायला चालू होतं रात्रीच्या वेळेस. त्यामुळे ऍटमॉस्फिअर मधली जी वॉटर वेपर आहे, ती कंडेन्स होते. म्हणजे वॉटर वेपरचं रूपांतर थेंबामध्ये होतं आणि ते तुम्हाला गवतावर, तुमच्या घराच्या वरांड्यामध्ये, तुमची गाडी असेल तिथं हे दिसून येतं. ह्याला म्हणायचं ड्यू पॉइंट टेम्परेचर. तर ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणजे काय, इट इज द टेम्परेचर वेअर the air parcel is cooled down and water vapor is converted into the droplets, थेंबांमध्ये कन्वर्ट होतं, is known as dew point temperature. त्याला काय म्हटलं जातं, ड्यू पॉइंट टेम्परेचर. ओके, तर तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आता वेपर प्रेशर डिफिसिट ही एक टर्म आहे. द डिफरन्स बिटवीन सॅच्युरेटेड वेपर प्रेशर SVP
and actual vapor pressure AVP at the given temperature. Okay, तर वेपर प्रेशर डेफिसिट म्हणजे काय, हवेचं पण एक प्रेशर असतं वॉटर वेपरचं. तर सॅच्युरेटेड वेपर प्रेशर म्हणजे मॅक्सिमम वेपर प्रेशर किती असू शकतं आणि ऍक्च्युअल किती आहे ह्याच्यामधला जो फरक आहे त्याला म्हणायचं वेपर प्रेशर डेफिसिट. दिस इज अन मेजर ऑफ मॉइश्चर in atmosphere which is useful for the crop growth study, where the air contains all the moisture that it can be hold to its maximum limit is called as a saturated air. Otherwise it is an unsaturated air at that temperature. आता काय सांगितलं इथं बघितलं का तुम्ही? Okay, it is the measure of moisture in an atmosphere which is useful for the crop growth study. हे crop growth च्या स्टडी साठी महत्त्वाचं असते. When the air contains all the moisture that can be hold, म्हणजे हवा किती प्रमाणामध्ये मॉइश्चर होल्ड करू शकते टू इट्स मॅक्सिमम लिमिट इज कॉल्ड एज अ सॅच्युरेटेड एअर. अदरवाइज इट इज अ अनसॅच्युरेटेड एअर. ओके, तर त्या सगळ्यात मी आधी पण सांगितलेलं आहे कोणतीही हवा मॅक्सिमम 100% वॉटर वेपर पकडू शकते, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, तर त्यावेळेस आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे काय, त्याची मॅक्सिमम कॅपॅसिटी. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. मला तहान लागलेली आहे, मला एक ग्लास पाणी प्यायचं आहे किंवा एक बॉटल पाणी प्यायचं आहे, एवढी मला तहान आहे, ती माझी मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे. मला एक ग्लास पाणी प्यायचं आहे, पण त्या ग्लासामध्ये 2च घोट पाणी शिल्लक आहे. मग मी तेवढं 2 घोट पाणी पिलं, पण माझी तहान नाही भागली, पण तेवढंच पाणी माझ्याकडे होतं. तसं काम आहे, माझी कॅपॅसिटी आहे एक ग्लास प्यायची किंवा एक तांब्या प्यायची, तेवढं माझी मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे, पण मला मिळालं 2 किंवा 3च घोट. तर हा जो फरक आहे, ज्यावेळेस मला एक ग्लास पाणी पिलं जाईल किंवा एक तांब्या पाणी पिलं जाईल त्यावेळेस माझी मॅक्सिमम कॅपॅसिटी संपते. त्यानंतर जर मला कोण म्हटलं की अजून पाणी पी, तर मी काय म्हणणार, माझी तहान भागली, मला ह्याच्यापेक्षा जास्त पाणी मी पिऊ शकत नाही. तर माझं काय आलं ते सॅच्युरेशन पॉईंट. द वेपर प्रेशर क्रिएटेड ऍट दिस टेम्परेचर अंडर द सॅच्युरेटेड कंडिशन इज अ वेपर प्रेशर ऑर सॅच्युरेटेड वेपर प्रेशर. त्याला SVP असं म्हणलं जातं. आता शेवटचा पॉइंट आहे या टॉपिकचा, इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमिडिटी ऑन क्रॉप प्रोडक्शन. आता तुम्ही म्हणता सर हे ह्युमिडिटी का शिकायचं, व्हाय वी हॅव टू लर्न दिस ह्युमिडिटी, हे शिकून आपल्याला काय फायदा होणार आहे. ओके, तर दिस इज द लास्ट पॉइंट अँड आय विल एक्सप्लेन दॅट पॉइंट. तर हा आपला शेवटचा पॉइंट आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमिडिटी ऑन द क्रॉप प्लांट. द ह्युमिडिटी is not only an independent factor, it is closely related to the rainfall, wind and temperature. It plays a significant role in crop production. Okay, तर ह्युमिडिटी हा काही इंडिपेंडेंट फॅक्टर नाही. हा इन मेट्रिओलॉजी or in nature there is no any independent factor, all are dependent factor. Meteorology मध्ये there is always relation of everything with everything. प्रत्येकाचं प्रत्येकाशी रिलेशन आहे. टेम्परेचर वाढलं, लो प्रेशर एरिया क्रिएट होणार, लो प्रेशर एरिया क्रिएट झाला, हाय प्रेशर एरियाकडून लो प्रेशर एरियाकडे वारा वाहणार, त्याला आपण विंड म्हणतो. टेम्परेचर वाढलं की समुद्राच्या पाण्याचं वाफ्यात रूपांतर होणार, ह्युमिडिटी तयार होणार. ह्युमिडिटी वर गेली की ते थंड होणार, त्याचे ढग वाढणार, ढगाला पुन्हा थंड वारा लागला की त्यापासून पाऊस पडणार. तर हे सगळी इट इज अ सायकल. द ह्युमिडिटी डिटरमाइन्स द क्रॉप ग्रोथ इन अ गिवन रिजन. ह्युमिडिटी काय ठरवते की तुमच्या भागामध्ये किंवा तुम्ही ज्या एरियामध्ये राहता कोणतं क्रॉप होणार. आता उदाहरणार्थ इन कोकण रिजन, कोकणामध्ये ह्युमिडिटी जास्त असते बिकॉज कोकण रिजन दे आर क्लोज टू द सी शोर. कोकण रिजन जो आहे तो समुद्र किनारपट्टीच्या जवळ असतो, त्याच्यामुळं तिथं ह्युमिडिटी 80% 90% कायम असते. त्याच्यामुळं तिथं फ्रूट क्रॉप म्हणजे आंबा, फणस, त्यानंतर जे जेवढे फ्रूट आहेत किंवा स्पाइसेस कॉन्टामिनेंट्स आहेत त्यांना जास्त ह्युमिडिटी लागते आणि समुद्राचं खारं वारं लागतं, त्यामुळे तिथं तशा प्रकारचे फ्रूट क्रॉप हे मोठ्या प्रमाणामध्ये होतात. आणि संत्री, मोसंबी हे जे बघितलं असेल तुम्ही नागपूरमध्ये जास्त प्रमाणामध्ये होते, कारण की तिथं त्याला कोरडं हवामान लागतं, ड्राय एअर लागते, स्वच्छ सूर्यप्रकाश लागतो, टेम्परेचर जास्त लागतं, म्हणून संत्री मोसंबी नागपूरला होते. त्याच्यानंतर काश्मीर, कुलू मनाली, शिमला तिथं ऍपल, केसर ह्याचं उत्पादन जास्त प्रमाणामध्ये का होतं, तर त्यांना ह्युमिडिटी थंड वातावरण लागतं. ओके, त्यामुळे तिथं ते वातावरण, तर ह्युमिडिटी डिटरमाइन करते. इट अफेक्ट द इंटरनल वॉटर पोटेन्शियल ऑफ द प्लांट. समजा झाडाला पाणी कमी पडलं, इरिगेशन कमी पडलं, तर ऍटमॉस्फिअर मध्ये ह्युमिडिटी नुसार सुद्धा
तर ऍटमॉस्फिअर मध्ये जी ह्युमिडिटी आहे त्याच्यावर सुद्धा झाडाच्या सेल थोड्याफार प्रमाणामध्ये मॉइश्चर ऍब्सॉर्ब करून स्वतःचा फ्रेशनेस किंवा टर्जिडिटी मेंटेन करू शकतं. समजा सॉइल मध्ये मॉइश्चर नाही आणि ह्युमिडिटी आहे थोड्याफार प्रमाणामध्ये, तर झाडाचं पान थोडंसं टवटवीत किंवा जास्त दिवस टिकू शकतं. ओके, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. इट इन्फ्लुएन्सेस द सर्टन फिजियोलॉजिकल फेनॉमेना इन क्रॉप प्लांट इन्क्लुडिंग ट्रान्सपिरेशन. ओके, तर जेवढी ह्युमिडिटी कमी तेवढं ट्रान्सपिरेशन जास्त, आणि जेवढी ह्युमिडिटी जास्त तेवढं ट्रान्सपिरेशन कमी. ओके, मीन्स ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? इट इज द लॉस ऑफ वॉटर इन अ फॉर्म ऑफ वेपर फ्रॉम द प्लांट बॉडी. झाडाच्या पानामधनं किंवा झाडाच्या बॉडीमधनं जे वॉटर आहे ते वेपर फॉर्म मध्ये जातं, त्याला म्हणतो आपण ट्रान्सपिरेशन. आता साहजिकच आहे, जर हवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर वेपर असेल म्हणजे ह्युमिडिटी असेल तर ट्रान्सपिरेशन कमी होणार, आणि हवा जर कोरडी असेल ट्रान्सपिरेशन जास्त होणार. द ह्युमिडिटी इज द मेजर डिटर्मिनंट of potential evapotranspiration, so it determines the water requirement of the crop. तर ह्युमिडिटी जी आहे याच्यावर इव्हॅपोट्रान्सपिरेशन मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून असतं. ह्युमिडिटी जास्त इव्हॅपोट्रान्सपिरेशन कमी, ह्युमिडिटी कमी इव्हॅपोट्रान्सपिरेशन जास्त. आणि ह्युमिडिटी कमी असली की झाडाला पाण्याची गरज पण जास्त प्रमाणामध्ये लागते. हाय ह्युमिडिटी रिड्युसेस द इरिगेशन रिक्वायरमेंट ऑफ द क्रॉप. ह्युमिडिटी जर हाय असेल तर त्याची जी इरिगेशन वॉटर रिक्वायरमेंट आहे क्रॉपची, ओके, ती वाढते. ओके, कमी होते, सॉरी. हाय ह्युमिडिटी असेल तर वॉटर रिक्वायरमेंट म्हणजे झाडाची पाण्याची गरज कमी होते. द इव्हॅपोट्रान्सपिरेशन लॉसेस फ्रॉम द क्रॉप डिपेंड अपॉन द ऍटमॉस्फेरिक ह्युमिडिटी. हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. हवेमध्ये वॉटर वेपर जास्त असेल इव्हॅपोट्रान्सपिरेशन कमी होणार, आणि हवा कोरडी असेल इव्हॅपोट्रान्सपिरेशन जास्त होणार. The high humidity can prolong the survival of the crop under the moisture stress. The high humidity जे असेल can prolong the survival of crop under the moisture stress. जर moisture stress असेल तर झाडाला पाणी कमी पडत असेल आणि ह्युमिडिटी जर चांगली असेल तर झाड जास्त दिवस जगतं, टिकतं. However, very high or very low relative humidity does not conduct you to higher crop yield. तर जास्त ह्युमिडिटी आहे किंवा कमी ह्युमिडिटी आहे म्हणून झाडाच्या ग्रोथवर किंवा यील्डवर किंवा उत्पादनावर काय असं मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडतो असं मी काय म्हणणार नाही, किंवा हे सायंटिफिकली पण काय असं प्रूव्हन नाही. देअर आर हार्मफुल इफेक्ट ऑफ हाय ह्युमिडिटी. इट एनहान्स द ग्रोथ ऑफ सम स्पोरोफायटिक अँड पॅरासाइटिक फंगी, बॅक्टेरिया अँड पेस्ट, द ग्रोथ ऑफ विच कॉज एक्सटेन्सिव्ह डॅमेज टू द क्रॉप प्लांट. Okay, so there are harmful effects of high humidity on enhancing the plant bacteria, fungi or pest. आता साहजिक गणित आहे, हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असेल, ह्युमिडिटीचं प्रमाण जास्त असेल, there will be a more chance of bacteria, fungi to attack on the plant. आता I will give you the example of our. So maximum time when we are get affected by the disease. सगळ्यात जास्त आजारी आपण कधी पडतो तर ते पावसाळ्यामध्ये पडतो. पावसाळ्यामध्ये आपण सगळ्यात जास्त आजारी का पडतो तर पावसाळ्यामध्ये काय होतं, सारखा पाऊस पडत असतो, वातावरणामध्ये आर्द्रता ह्युमिडिटी जास्त असते, त्यामुळं फंगस बॅक्टेरिया त्यांना पण वाढीसाठी किंवा त्याच्या ग्रोथसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मॉइश्चर किंवा वॉटर वेपर लागतं आणि ते पावसाळ्यामध्ये असते. त्यामुळे माणसं सगळ्यात जास्त आजारी पावसाळ्यामध्ये पडतात, त्याच्यानंतर थंडीत पडतात आणि सगळ्यात कमी आजारी माणसं उन्हाळ्यामध्ये पडतात. उन्हाळ्यामध्ये माणसाला थंडी सर्दी खोकला हे काय जास्त दिसून येत नाही, हा फरक आहे. तसं ऍग्रिकल्चर मध्ये पण मॅक्सिमम अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसीजेस, बॅक्टेरिया, फंगस आर ऑब्झर्व्ड इन अ रेनी सीझन अँड मिनिमम इन अ समर सीझन. The blight disease of potato, the damage caused by thrips, jacid or the several crop. Okay, high humidity and green filling reduces the crop yield. ओके, जर जास्त ह्युमिडिटी असेल ग्रीन फिलिंग स्टेजला तरी सुद्धा उत्पादन कमी येतं, कारण की बॅक्टेरिया फंगसचा अटॅक होऊ शकतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि ग्रीन फिलिंगच्या वेळेस टेम्परेचर कोल्ड आणि ड्राय पाहिजे, त्यामुळे ग्रेन लवकर भरतील. अ व्हेरी हाय ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज बेनिफिशियल टू द मेन sugarcane, while it is harmful to the crop like sunflower and tobacco.
तर काही पिकांना चांगली जास्त ह्युमिडिटी असते, चांगलं असते म्हणजे मका ज्वारी शुगर केन साठी, आणि काही पिकांना ते जास्त चालत नाही. म्हणजे ते क्रॉप कसं आहे, ट्रॉपिकल आहे, टेम्परेट आहे का कसं आहे, ओके, त्याच्यावर डिपेंड असते. फॉर ऑलमोस्ट ऑल द क्रॉप इट इज ऑलवेज सेफ टू हॅव अ मॉडरेट रिलेटिव्ह ह्युमिडिटी अबाउट 40%. तर सगळ्या पिकासाठी सेफ ह्युमिडिटी ही 40% पेक्षा जास्त आहे. 80-90% ह्युमिडिटी राहिली की डिसीज पेस्टचा अटॅक हा वाढणारच 100% आहे. तर 40-50% ह्युमिडिटी इट इज सेफ फॉर ऑल द क्रॉप. आता शेवटचा मुद्दा किंवा शेवटचा पॉइंट, व्हेरिएशन इन ह्युमिडिटी. आता ह्या ह्युमिडिटी मध्ये चढ उतार किंवा व्हेरिएशन कसे येतात. सो ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी इज हायेस्ट ऍट द इक्वेटर अँड मिनिमम ऍट द पोल्स. तर ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी जी आहे इट इज ऑलवेज हायेस्ट ऍट द इक्वेटर अँड मिनिमम ऍट द पोल. तर ह्युमिडिटी तुम्हाला मी सांगितलं होतं, विषुववृत्तावर सूर्याची किरण सरळ पडतात आणि त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होतं. त्यामुळे देर इज ऑलवेज हायेस्ट ह्युमिडिटी. इक्वेडोरवर विषुववृत्तावर ह्युमिडिटी सगळ्यात जास्त असते आणि पोल्सवर सूर्यकिरण तिरपी पडतात आणि तिथं बर्फ असल्यामुळे तिथं ह्युमिडिटी कमी असते. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी इज मिनिमम ऍट द सनराइज. ओके, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी जी असते ती सनराइजच्या वेळेस मिनिमम असते आणि मॅक्सिमम इन आफ्टरनून 2 ते 3 PM ला. The diurnal variation are the small in a desert region. ओके, तर ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी जी आहे ती सूर्य उगवत्याच्या वेळेस मिनिमम असते. ओके, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय, वॉटर वेपर किती आहे आणि किती असू शकते याला म्हणायचं ऍब्सोल्यूट. ओके, आणि दुपारच्या वेळेस ती मॅक्सिमम असते. ओके, पण रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मॅक्सिमम ऍट अबाउट सनराइज. रिलेटिव्ह ह्युमिडिटी हे मॅक्सिमम सूर्य उगवायच्या वेळेस सगळ्यात जास्त ह्युमिडिटी असते कारण की वातावरण थंड असते, आणि मिनिमम दुपारचं असते. दुपारी 2-3 वाजता काय असते, टेम्परेचर जास्त असल्यामुळं हवेमधलं जे वॉटर वेपर आहे ते कमी होऊन जातं. ओके, द बिहेवियर ऑफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी डिफर अ लॉट फ्रॉम द ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. ऍट द इक्वेटर इट इज मॅक्सिमम ऑफ 80% and around 85% at the poles, but near to the horse latitude it is 70%. Okay, so this is all about the humidity. Okay, and it has a relation with the temperature. लक्षामध्ये, तर हे जे आहे हे ह्युमिडिटीचं टेम्परेचरची काय रिलेशन आहे हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आता नाव आय विल मूव्ह टुवर्ड्स द न्यू टॉपिक. हा 7व्या नंबरचं लेक्चर जे होतं ते अतिशय छोटं होतं. ओके, आता आपण काय करणार आहे, हा टॉपिक शिकून झालेला आहे ह्युमिडिटीचा. आय विल मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट टॉपिक. खूप छोटासा होता आणि त्याच्यामध्ये काय खूप डिफिकल्ट किंवा असं काय अवघड नव्हतं. त्यामुळे आता मी जे आपला नेक्स्ट टॉपिक आहे कंडेन्सेशन अँड क्लाउड, तो मी टॉपिक शिकवायला चालू करणार आहे. बिफोर गोइंग टू मूव्ह फर्दर, कोणाला जर काही शंका असेल ह्युमिडिटीच्या संदर्भामधली, सो दे कॅन आस्क. मी 2 मिनिटं थांबतो. कुठल्या हॅलो, ड्यू पॉइंट टेम्परेचर सर अनेकदा एक्सप्लेन करा. ओके, तर ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणजे काय, तर हिवाळ्यामध्ये तू बघितलं असेल की गवतावर सकाळ सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर किंवा सूर्य उगवल्या वेळेस सकाळ सकाळी थेंब दिसतात, पाण्याचे थेंब. पण आपण विचार करतो रात्री तर पाऊस पडला नाही, मग हे थेंब कुठं आले, तर ह्याला म्हणायचं दवबिंदू, ह्यालाच म्हणायचं ड्यू पॉइंट टेम्परेचर. तर होतं काय, दिवसभर पाण्याचं वाफेत रूपांतर होतं, जमिनीमधनं, समुद्रामधनं, नदी नाल्या ओढ्यांमधनं, आपल्या शरीरामधनं, झाडामधनं. रात्री काय होतं, थंडीच्या वेळेस फक्त हे दिसून येतं. रात्री टेम्परेचर 12-1 नंतर टेम्परेचर 11 डिग्री सेल्सिअस, 16 डिग्री, 15 डिग्री, 14 डिग्री सेल्सिअस असं यायला लागतं. पण टेम्परेचर असं कमी झालं की हवेमधली जी वॉटर वेपर आहे त्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो, त्याचं वॉटर वेपरचं कन्व्हर्जन हे थेंबामध्ये होतं, ड्रॉपलेट्स मध्ये होतं. आता थेंबामध्ये रूपांतर झालं की ते काय होणार, जमिनीवर पडणार. जमिनीवर पडले की सॉइल पार्टिकल काय करतात, ते ऍब्सॉर्ब करतात. पण तेच जर थेंब फरशीवर पडले तर फरशी ऍब्सॉर्ब करत नाही, झाडाच्या पानावर पडले तर पान काय ऍब्सॉर्ब करत नाही. त्यामुळे ते जे थेंब दिसतात, ओके, तुम्हाला त्याला दवबिंदू किंवा ड्यू पॉइंट म्हणतात. तर ज्या टेम्परेचरला वॉटर वेपर ड्यू मध्ये कन्वर्ट होतं
त्याला ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणतात. ते काय टेम्परेचर असं फिक्स नसतंय. तुमच्या आजूबाजूला ह्युमिडिटी किती आहे आणि रात्री टेम्परेचर किती कन्वर्ट झालेलं आहे त्याच्यावर डिपेंड असते. ओके, आय होप यू विल गॉट द आन्सर. आणि काय कोणाला शंका आहे का विचारा, नंतर आपण नेक्स्ट टॉपिक चालू करणार आहे. हॅलो सर, बोला. तुम्ही मगाशी एक रिलेशन सांगितलं की म्हणजे ह्युमिडिटी जिथं टेम्परेचर जास्त आहे तिथं ह्युमिडिटी कमी असते म्हणून. हा, आणि मग तुम्ही नंतर हे म्हणला की म्हणजे इक्वेटरला ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी ही इक्वेटरला कमी असते आणि इक्वेटरला कमी असते आणि पोलला जास्त असते म्हणून. हा. म्हणजे मग तुम्ही सांगितलेलं की जिथे टेम्परेचर जास्त असते तिथं ह्युमिडिटी कमी असते म्हणून. ओके, ते असं ठीक आहे. 1 मिनिट थांबा, तुला मी ती पीपीटी दाखवणार. वेट फॉर अ मिनिट, आय विल गिव्ह यू द आन्सर. ओके, थांबा 1 मिनिट, स्क्रीन शेअर करतो, तुम्हाला फरक दाखवतो. गुड क्वेश्चन आहे. ओके, आता इथं काय दिसतंय, स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते? हो दिसती. ओके, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी डेफिनेशन दिसते? हो दिसतीये. ओके, काय डेफिनेशन ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी? द ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द गिवन व्हॉल्यूम ऑफ मॉइस्ट एअर. डेफिनेशन बघा, ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ मॉइस्ट एअर. म्हणजे काय, ऍक्च्युअल किती व्हॉल्यूम आहे आणि त्याच्यामधल्या तिथं वॉटर वेपर किती आहे. ओके, आता काय असते माहितीये का, पोल्स जे आहेत आपले, पोल्स म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, तिथं वातावरण कायम थंड असतं. थंड म्हणजे काय असते, ओलावा. थंड म्हणजे गार आणि कूल असते. त्याच्यामुळं तिथं मॉइस्ट एअर असते जास्त प्रमाणामध्ये. ऑलरेडीच ओलावा असतोय कारण की तिथं बर्फ असतो, त्यामुळे टेम्परेचर कायम कमी असते. त्यामुळं तिथं वॉटर वेपर, मॉइस्ट एअर जास्त असल्यामुळं तिथं वॉटर वेपर पण जास्त असते. त्यामुळे तिथं पोल्सवर ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी जास्त असते. आणि आपलं जे इक्वेडोर आहे विषुवृत्त, तिथं हवा ड्राय असते कारण की टेम्परेचर जास्त असते. पण टेम्परेचर जरी जास्त असतं तरी इक्वेडोरवर विषुवृत्तावर सूर्याची किरण सरळ पडतात. त्यामुळे तिथं जरी टेम्परेचर जास्त असलं तर तिथं सारखं इव्हॅपोरेशन होतं, म्हणजे बाष्पीभवन सारखं होत राहतं. त्याच्यामुळे ह्युमिडिटी वाढत राहते. कळलं का? ठीक आहे. तर इक्वेडोरला जरी टेम्परेचर जास्त असलं म्हणजे वाढतं टेम्परेचर, तरी सुद्धा सारखं समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, जमिनीमधनं बाष्पीभवन होतं आणि सारखं तिथं बाष्पीभवन होत असल्यामुळं सारखं हवेमध्ये जो मिक्सिंग रेशो आहे, सारखं हवेमध्ये वॉटर वेपर मिक्स होत राहते. त्यामुळे रिलेटिव्ह ह्युमिडिटी वाढते आणि पोल्सवर ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी वाढते. आलं लक्षामध्ये? कारण की पोल्सवर ऑलरेडी हवा ओली असते. पण ती हवा ओली कशामुळे असते, तर बर्फामुळे टेम्परेचर थंड असल्यामुळे ती हवा थंड वाटते. त्याच्यामध्ये वॉटर वेपरचं प्रमाण कमी असते, पण तरी पण ती हवा ओली असते. आणि इक्वेडोरवर हा टेम्परेचर जास्त असते तरी पण आपल्याला घाम किंवा हवा ओली असते. का ओली असते, तर इव्हॅपोरेशन जास्त होतं. तर हा जो आहे फरक आहे, हवा ओली टेम्परेचर होते का हवा ओली इव्हॅपोरेशन मुळे होते. ह्यामुळं तुम्हाला ऍब्सोल्यूट आणि म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे, हा तुम्हाला फरक लवकर समजून येत नाही. आलं लक्षामध्ये? थोडस मेट्रोलॉजी इंटरेस्टिंग आहे हे पुढचे समजायला. आता इथं बघा मी काय लिहिलंय, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी इज हायेस्ट ऍट द इक्वेटर ऍट मिनिमम ऍट द पोल्स. ओके, ठीक आहे. आता ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी ही मिनिमम ऍट द सनराईज. सनराईज म्हणजे काय? सनराईज म्हणजे काय? तर सनराईज म्हणजे काय असतं, एक लक्षात ठेवा, सूर्य उगवायच्या अगोदर ती ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी मॅक्सिमम जाते. म्हणजे सूर्य उगवताना काय असते, हवा सगळी थंड होते आणि कंडेन्स होऊन बसते. आणि दुपारच्या वेळेस हवा एक्सपांड होते आणि पातळ बनते, लाईट बनते आणि हवा वर मुवमेंट जास्त होते. आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय असते, मॅक्सिमम अबाउट सनराईज अँड मिनिमम अबाउट 2 to 3 PM. तर ह्याचं लक्षात ठेवा, ह्याचं रिलेशन इव्हॅपोरेशनशी आणि सॉरी टेम्परेचर किती आहे त्याच्यावर ते डिपेंड असते. लक्षामध्ये? तर हे मेट्रोलॉजिकल फेनॉमेना जे आहेत ते बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कन्फ्युज करतात.
त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काही बाबी किंवा काही गोष्टी या त्यावेळेस डायरेक्ट नसते, त्यावेळेस डायरेक्ट पण होतो. आणि मला काय सांगितलं आणि सध्या नंबर जरा म्यूट राहा बाबा, तुमच्यामुळे इथं मध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होत आहे, मला म्यूट करावं लागतंय शेवटी. ओके, सो आय विल स्टार्ट द न्यू टॉपिक, इट विल क्लिअर ऑल युअर कन्फ्युजन. अगेन मी अजून एक नवीन टॉपिक शिकवतोय, त्याच्यामधून तुमच्या बऱ्यापैकी अजून डाउट्स क्लिअर होतील. So topic number 8, precipitation, process of precipitation, types of precipitation such as rain, snow, sleet and hail. Okay, तर precipitation हा आपला लेक्चर नंबर 8 आहे आणि त्यानंतर लेक्चर नंबर 9 आहे. तर लेक्चर नंबर 9 मी तुमचं दुपारी शिकवणार आहे प्रॅक्टिकलच्या वेळेस. ओके, आणि लेक्चर नंबर 8 आता शिकवून संपवणार आहे. ओके, तो लेक्चर नंबर 8 प्रेसिपिटेशन, प्रोसेस ऑफ प्रेसिपिटेशन. तर आपण प्रेसिपिटेशन म्हणजे काय पहिल्यांदा समजून घेऊया. इट इज द अमाउंट ऑफ रेनफॉल अँड स्नोफॉल विच इज कमिंग फ्रॉम द ॲटमॉस्फियर इज नोन ॲज प्रेसिपिटेशन. मी पुन्हा डेफिनेशन रिपीट करतो. इट इज द अमाउंट ऑफ रेनफॉल और स्नोफॉल विच इज कमिंग फ्रॉम द ॲटमॉस्फियर इज नोन ॲज प्रेसिपिटेशन. But most of the people or students think that it is the only amount of रेनफॉल. पाऊस म्हणजेच प्रेसिपिटेशन. तर तसं नसतं. पाऊस आणि जे बर्फ पडतो त्या दोन्हीलाही प्रेसिपिटेशन म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये पाऊस पण येतो आणि बर्फ पण येतो. आता ही प्रक्रिया कशी होते, तर मागाशी जे ड्यू पॉइंट सांगितलं, कंडेन्सेशन, इट इज द प्रोसेस ऑफ वॉटर वेपर कन्वर्टेड इनटू द लिक्विड अँड 600 कॅलरी हीट इज रिलीज इनटू द ॲटमॉस्फियर प्रोड्युसिंग 1 ग्रॅम ऑफ वॉटर. इट इज नोन ॲज कंडेन्सेशन. तर कंडेन्सेशन ह्याचा अर्थ काय आहे, वॉटर वेपर कन्वर्ट होणे लिक्विड मध्ये. ज्या वेळेस 600 कॅलरी एनर्जी ऍटमॉस्फियर मध्ये बाहेर टाकली जाते, इट रिलीज केली जाते इनटू द ऍटमॉस्फियर, त्यावेळेस 1 ग्रॅम पाणी तयार होतं. आता तुम्ही म्हणसाल हे कंडेन्सेशन होतं कुठं? हे दिस कंडेन्सेशन ऑकर इनटू द क्लाउड ऑर ऑन द ग्राउंड. हे जमिनीवर पण होतं आणि ढगामध्ये पण होतं. ढगाला ज्या वेळेस थंड हवा लागते त्यावेळेस ढगामधलं वॉटर वेपर लिक्विड मध्ये कन्वर्ट होतं आणि लिक्विड काय हवेमध्ये तरंगू शकत नाही, ते जमिनीकडे येतं, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो कंडेन्सेशन. सो इन कंडेन्सेशन यू हॅव टू रिमेंबर 2 पॉइंट्स, दॅट इज water vapor is converted into liquid and 600 calorie energy heat is released into the atmosphere producing 1 gram of water. 1 ग्रॅम वॉटर बनवण्यासाठी तर कंडेन्सेशन साठी काय लागतं? सफिशियंट वॉटर वेपर पाहिजे. प्रेझेन्स ऑफ कंडेन्सेटिंग न्यूक्लिआय. आता तुम्ही म्हणता पाऊस पडायला ढगाला फक्त थंड हवा लागली की पाऊस पडतो, तसं नाही. ढगाला फक्त थंड हवा लागल्यानंतर पाऊस पडतो असं नाही. त्या ढगामध्ये कंडेन्सेटिंग न्यूक्लिआय पाहिजे. कंडेन्सेटिंग न्यूक्लिआय म्हणजे काय? डस्ट पार्टिकल किंवा पोल्युटेड मटेरियल किंवा आयन्स पाहिजे. म्हणजे जी धूळ उडते ते डस्ट पार्टिकल असतात, ज्या वेळेस ते ढगामध्ये जातात ते हायड्रोस्कोपिक इन नेचर असतात. हायड्रोस्कोपिक म्हणजे त्याच्या आजूबाजूला पाण्याचा थेंब बनू शकतो. त्यामुळे पाऊस पडण्यासाठी कंडेन्सेटिंग न्यूक्लिआय हा गरजेचा असतो. आणि तो कुठं मिळतो? हवेमध्ये किंवा एअरमध्ये जे धूळ आहे, जे पोल्युशन आहे, त्यावेळेस ते ढगामध्ये शिरतं आणि त्यावेळेस ढगाला थंड हवा लागते आणि त्यावेळेस ढगामध्ये सफिशियंट वॉटर वेपर असतं. त्या आणि त्याच वेळेस फक्त पाऊस पडू शकतो. ढगामध्ये थंड हवा लागली, कंडेन्सेटिंग न्यूक्लिआय नाही, पाऊस नाही पडणार. ढगामध्ये थंड हवा लागली, ढगामध्ये सफिशियंट वॉटर वेपर नाही, पाऊस नाही पडणार. त्यामुळं या 3 गोष्टी लागतात पाऊस पडण्यासाठी: प्रेझेन्स ऑफ सफिशियंट वॉटर वेपर, प्रेझेन्स ऑफ कंडेन्सेटिंग न्यूक्लिआय आणि थंड हवा. आता इथे बघा स्टेट ऑफ मॅटर. ओके, हे तुम्ही हॅव लर्न इन फिजिक्स. फिजिक्स मध्ये तुम्ही शिकलेला आहात. ओके, तर पाण्याला गरम केलं की त्याचं इव्हॅपोरेशन होणार. पाणी गरम झालं की त्याचं इव्हॅपोरेशन होणार, त्याची वाफ बनणार, त्याची ढग बनणार. ढगाला थंड हवा लागली की वॉटर वेपरचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होणार, ज्याला आपण म्हणतो कंडेन्सेशन. ओके, त्याच्यानंतर खाली आहे पाण्याला गरम केलं की ढग झालं. तर ढगामध्ये 2 प्रकार होऊ शकतात. ढगाला जर जास्त थंड हवा लागली, खूप कूल एअर लागली, तर ढगामध्ये
पाऊस पडण्याच्या ऐवजी डायरेक्ट स्नोफॉल होतो, म्हणजे बर्फ पडतो. त्यावेळेस काय होतं, वॉटर वेपर रादर दॅन टू कन्वर्ट इनटू लिक्विड दे आर डायरेक्टली कन्वर्टेड टू आईस पार्टिकल. लिक्विड मध्ये कन्वर्ट व्हायच्या पेक्षा ते डायरेक्ट आईस पार्टिकल मध्ये कन्वर्ट होतात. त्याला आपण म्हणतो सब्लिमेशन. कळलं? वॉटर वेपर लिक्विड मध्ये कन्वर्ट होण्याच्या पेक्षा जास्त थंड हवा लागल्यामुळे ते बर्फामध्ये कन्वर्ट होतात, त्याला म्हणतो सब्लिमेशन. आणि त्याच्यामुळं या सब्लिमेशन मुळे इथं एरो चुकीचा दाखवलेला आहे, इथं रेड कलरचा एरो चुकीचा दाखवलेला आहे. ओके, इथं एरो चुकलाय, ऍक्च्युअली एरो खाली पाहिजे. ओके, ही नेटवरची इमेज आहे त्यामुळं कदाचित चुकली असेल. तर ढगामधनं ह्या जो हा जो हा चुकला, हा एरो इथं चुकलेला आहे, असा पाहिजे. ढगाला जर थंड हवा लागली तर ढगामधनं वॉटर वेपर डायरेक्ट आईस पार्टिकल मध्ये कन्वर्ट होतं आणि त्याचं खाली जमिनीवर पडतं. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की गाराचा पाऊस पडतो. गाराचा पाऊस कशामुळे पडतो तर ढगाच्या खाली थंड हवेचा झोत असतो, त्यामुळे जे पडणारा पाऊस आहे ते गोठतं आणि गारा पडतात. ओके, त्याच्यानंतर सगळ्यांना माहिती, बर्फ वितळवलं, मेल्टिंग केलं की त्याचं पाणी बनतं आणि पाण्याला चिलिंग केलं की ती फ्रीजिंग बनून आईस बनतं. तर हे सायकल आहेत, ह्याला आहेत ड्राय मॅटरच्या स्टेजेस आहेत. ओके, ठीक आहे. ओके, एकच मिनिट मी क्लिअर करतो. वेट फॉर मिनिट, त्यामुळे खराब दिसते मध्येच. तर सब्लिमेशन म्हणजे काय? It is the process of water vapor is converted into the solid ice. 680 calorie of the heat releases to the atmosphere, producing 1 gram of solid ice. 1 ग्रॅम सॉलिड आईस बनण्यासाठी 680 कॅलरी एनर्जी ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केली जाते. त्यावेळेस वॉटर वेपर लिक्विड मध्ये कन्वर्ट व्हायच्या ऐवजी डायरेक्ट सॉलिड स्टेज मध्ये कन्वर्ट होतं. ह्याला म्हणतात सब्लिमेशन. So it is the process of water vapor converted into solid from 680 calorie heat released into the atmosphere, producing 1 gram of solid ice crystal. In this process, liquid stage is inverted. या प्रोसेस मध्ये लिक्विड स्टेज जी आहे ती एस्केप केली जाते, लिक्विड स्टेज मध्ये जात नाही, डायरेक्ट सॉलिड स्टेज मध्ये जातं. ओके, ह्याला म्हणायचं सब्लिमेशन. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं दिव किंवा दवबिंदू. आता झाडाचं पान त्याच्यावर छोटे छोटे दवबिंदू दिसतात. ओके, ह्याला काय म्हणतो आपण? दिव. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. सरफेस कूल थ्रू द लॉस ऑफ इन्फ्रारेड रेडिएशन. दिव कधी फॉर्म होतं तर थंडीच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस पृथ्वी स्वतः ऍब्सॉर्ब केलेली उष्णता सगळी बाहेर टाकते आणि थंड व्हायला चालू होते. टू द टेम्परेचर कूलर दॅन द ड्यू पॉइंट ऑफ द एअर नेक्स्ट टू द सरफेस. Dew is made of a liquid water that condensed from the sum of the water vapor contained in the air. तर हवेमध्ये जे वॉटर वेपर आहे ते कूल होते, थंड होते आणि वॉटर वेपर लिक्विड मध्ये कन्वर्ट होते आणि 600 कॅलरी एनर्जी ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होऊन 1 ग्रॅम पाण्याचा थेंब बनतो. Dew form first on the top of the car on the cooling even just after the sunset. सूर्य मावळल्यानंतर दवबिंदू पडायला चालू होता. ओके, आता जर तुम्ही बघितलं असेल क्रिकेटच्या मॅच मध्ये त्या गवतावर बऱ्याच वेळा ड्यू पडलेला असतो आणि त्यामुळे बॉल सारखा ओला होतो, म्हणून बॉलर सारखा बॉल कोरडा करतो. ओके, कारण तो पकडा येत नाही. ओके, सो यू ऑफन सी द ड्यू फ्रॉम द टॉप ऑफ द कार बिफोर इट फॉर्म ऑन द ग्रास. तर पहिल्यांदा जे उंचीवर आहे गाडीचं टप त्याच्यावर ड्यू पडायला चालू होतं, नंतर गवतावर पडायला चालू होतं. When the substrate is a liquid or liquid crystal, the drop pattern can exhibit the spatial order such as a crystalline, hexatic patches and fractal counters. तर ड्यू पडायला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. That you have to remember. ड्यू पडण्यासाठी 3 बाबी महत्त्वाच्या आहेत. फर्स्ट पॉइंट, the air temperature of night should be low. कधी किती पाहिजे रात्रीचं टेम्परेचर? बिलो
60 डिग्री सेल्सिअस 14-15 डिग्री सेल्सिअसच्या खाली पाहिजे. दुसरी बाब रात्री हवा जी आहे विंड व्हेलॉसिटी शुड बी काम, वाऱ्याचा वेग थोडासा कमी पाहिजे, म्हणजे 5-6 किलोमीटर पेक्षा कमी पाहिजे. आणि रात्री ढगाळ वातावरण नको. ढगाळ वातावरण असेल की टेम्परेचर लो डाऊन होत नाही. ढगाळ वातावरण असेल की टेम्परेचर कमी होत नाही लवकर, की क्लाउड काय करतात, आउटगोईंग रेडिएशन जे आहे त्यांना बाहेर जाऊ देत नाही. तर दिवसा जो फेनॉमेना आहे तो तुम्हाला हिवाळ्यात जास्त दिसून येतो, उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये काही जास्त दिसून येत नाही. त्यानंतर आहे फ्रॉस्ट. फ्रॉस्ट म्हणजे काय, फ्रोझन ड्यू. जर दवबिंदू गोठले त्या पानावर तर त्याला आपण काय म्हणतो, फ्रॉस्ट. ओके, द फ्रोझन ड्यू इज नोन ॲज फ्रॉस्ट. ओके, किंवा बऱ्याच वेळा बर्फ पडतं आणि ते झाडावर गोठतं, त्याला आपण फ्रॉस्ट म्हणतो. फ्रॉस्ट इज नॉट मेड ऑफ फ्रीजिंग ड्यू. बऱ्याच वेळा दवबिंदू गोठून काय फ्रॉस्ट बनतं असं काय होत नाही. इट इज फॉर्मड बाय द सब्लिमेशन ऑफ वॉटर वेपर मूव्हिंग डायरेक्टली टू द सॉलिड फॉर्म. ओके, हॅलो हार्दिक आहे. परत पांडा ब्रदर्स आहेत, अजून हा एक बुमरा आहे. बुमराची बॉलिंग एवढी आवडती ना मला. साक्षी, बुमराची बॉलिंग यान गेलेली, मूर्ख कुठली. तर फ्रॉस्ट आहे ते ड्यू पासून बनत नाही. ओके, दवबिंदू गोठते काही वेळेस दिसून पण येतं दवबिंदू गोठलेले, पण इट इज फॉर्मड बाय द सब्लिमेशन ऑफ वॉटर वेपर मूव्हिंग डायरेक्टली टू द सॉलिड फॉर्म. म्हणजे वरनं थंड पाणी, ओके, थंड पाणी पडत असतं आणि थंड पाणी ज्या वेळेस एखाद्या सॉलिड गोष्टीवर एखाद्या पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं इमिजिएटली ते गोठतं. So frost is formed when the dew point is near or below freezing and the temperature of air falls within the few degree at the dew point. म्हणजे फ्रॉस्ट कधी दिसून येतं, ज्यावेळेस टेम्परेचर 0 डिग्री ते 5 डिग्रीच्या जवळपास असतं, वरनं येणारं थंड पाणी जाग्यावर गोठतं. Frost formation is a complex process and conditions have to be right for it. If the dew form, the frost formation is unlikely event if the temperature drop the बिलो फ्रीजिंग. तर बऱ्याच वेळा काय होतं, दवबिंदू साठलेले असतात आणि रात्रीचं टेम्परेचर 5 डिग्रीच्या खाली जातं. आता सगळ्याला माहिती आपल्या फ्रीज मध्ये पण 5 डिग्रीच्या खाली टेम्परेचर गेलं की दवबिंदू गोठतात. पण तसं पण फ्रॉस्ट बनतं, पण शक्यतो डायरेक्ट ऍटमॉस्फिअर मध्ये पाऊस पडत असताना टेम्परेचर इतकं कूल झालेलं असते की तो कुठल्याही सॉलिड गोष्टीला टच झालं की लगेच ते गोठून बसतं. So required condition for the frost formation is the night with the clear sky. रात्रीचा ढगाळ वातावरण असावं, हलकं वातावरण असावं, टेम्परेचर जे आहे ते फ्रीजिंग पॉइंटच्या जवळपास असावं, म्हणजे 5 डिग्री पेक्षा कमी. फ्रॉस्ट इज अ सॉलिड डिपॉझिशन ऑफ वॉटर वेपर फ्रॉम द सॅच्युरेटेड एअर. फ्रॉस्ट इज युजुअली अ ट्रान्सलुकंट अपीअरन्स. फ्रॉस्ट कॅन कॉज इकॉनॉमिकल डॅमेज अँड डिस्ट्रॉय द प्लांट. ओके, तर मोठ्या प्रमाणामध्ये जर फ्रॉस्ट साठलं किंवा बर्फ जर पानावर साठलं तर झाडाची फांदी तुटून जाणे, झाडाच्या ज्या सेल आहेत त्या मरणे, त्याला चिरिंग इंजुरी होणे किंवा जास्त बर्फ साठल्यामुळं झाड कुरमुळून पडणे, वजन जास्त झालं की झाड कुरमुळून पडू शकतं, तर त्याला आपण हेविंग म्हणतो. तर लक्षात ठेवा, हेविंग म्हणजे काय, बिकॉज ऑफ हेवी डिपॉझिशन ऑफ आईस प्लांट गेट अपरूटेड. ओके, उरमुळून पडतं, त्याला आपण हेविंग म्हणतो. आणि दुसरी एक टर्म आहे चिरिंग इंजुरी. तर जास्त कूल टेम्परेचर मुळे, थंड वातावरणामुळे झाडाचे सेल डॅमेज होतात, त्याला आपण काय म्हणतो, चिरिंग इंजुरी. ओके, तर फ्रॉस्ट, एकच मिनिट, फ्रॉस्ट तुम्ही बघितलं असेल. ओके, आता इथं पण तुम्हाला दिसतोय. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट येतो धुकं. सगळ्यांनी पाहिला असेल, अनुभवला असेल. ओके, यू विल सी द फॉग इन कधी हिवाळ्यामध्ये. हिवाळ्यामध्ये काय होतं, वॉटर वेपर इज विजिबल, इज नोन एज फॉग. वॉटर वेपर ज्यावेळेस तुम्हाला विजिबल होते त्यावेळेस त्याला काय म्हणतो, फॉग. आता मला सांगा, तुम्ही बाहेर बघताय खिडकीतनं, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, तर त्यावेळेस हवेमध्ये वॉटर वेपर नाहीये का, आहे, बट इट इज इन इनविजिबल फॉर्म. ज्या वेळेस टेम्परेचर कमी होतं, पण इतकं पण कमी होत नाही की दवबिंदू तयार होतील,
त्यावेळेस वॉटर वेपर तुम्हाला दिसायला चालू होते, ह्यालाच म्हणतो आपण फॉग आणि मराठीमध्ये म्हणलं जातं धुकं. सो फॉग इज मेड अप ऑफ लार्ज अमाउंट ऑफ टायनी सस्पेंडेड वॉटर ड्रॉपलेट नियर टू द ग्राउंड. काय डेफिनेशन आहे बघा, फॉग इज मेड अप ऑफ लार्ज अमाउंट ऑफ टायनी सस्पेंडेड वॉटर ड्रॉपलेट नियर टू द ग्राउंड. किंवा त्याची अजून एक डेफिनेशन आहे, अंडर द लाईट विंड स्टेबल अँड ह्युमिड कंडिशन इफ द एअर नियर द ग्राउंड cools down sufficiently, the water vapor in air may be condensed into tiny water droplet. This droplet reduces the visibility near the ground, is called as fog. जमिनीच्या लगत धुकं असतं, जमिनीपासून जास्त उंचीवर जास्त त्याला मिस्ट म्हणतात. काय आहे मिस्ट पुढे सांगेल. लाईट विंड हलकं वारं, ह्युमिडिटी मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 80-85-90% ह्युमिडिटी असते मोठ्या प्रमाणामध्ये, आणि रात्रीच्या वेळेस टेम्परेचर कमी होतं जमिनीलगतच, ढगाळ वातावरण नसते त्यावेळेस वॉटर वेपर जे टायनी वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये येतात, म्हणजे जमिनीवर पण पडत नाही, हवेमध्ये तरंगत राहतात, त्याला आपण म्हणतो फॉग. व्हॉट कॉज द फॉग? द अर्थ सरफेस शुड नॉट गेट मच हीटेड ड्युरिंग डे टाइम. दिवसाचं पृथ्वी जास्त गरम नाही झाली पाहिजे. And the air should be free from the dryness. हवा कोरडी नको आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ह्युमिडिटी 80-85% पाहिजे. Velocity of wind should be less than 3 meter per hour. वाऱ्याचा वेग 3 मीटर पर hour पाहिजे. So classification of fog. So fog the classification 3 प्रकारात केलेला आहे. Thick fog, दाट धुके, विजिबिलिटी 45 मीटर पर्यंत जर तुम्हाला समोरचं दिसत असेल, फक्त 45 मीटर पर्यंत, तर त्याला म्हणायचं दाट धुकं. मॉडरेट म्हणजे मध्यम धुकं, जर तुम्हाला 450 मीटर पर्यंत दिसत असेल, म्हणजे अर्धा किलोमीटर पर्यंत दिसत असेल, तर त्याला म्हणायचं मध्यम धुकं, मॉडरेट विजिबिलिटी. आणि थिन विजिबिलिटी जर तुम्हाला 900 मीटर किंवा समोरचं 1 किलोमीटर पर्यंत दिसत असेल, तर त्याला आपण म्हणतो थिन फॉग, हलकं धुकं. अकॉर्डिंग टू वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, fog is said to have occurred when visibility reduces less than 1 kilometer per. ओके, तर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन काय डेफिनेशन सांगितलेली आहे, जर तुम्हाला 1 किलोमीटरच्या पुढचं दिसत नसेल तर त्याला म्हणायचं फॉग. समजलं, कळलं? फॉग मीन्स व्हॉट, काय म्हणायचं फॉगला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मिस्ट. मिस्ट जे आहे हे हलकं धुकं, लाईट फॉग, ह्याला म्हणतात मिस्ट. सो मिस्ट इज लेस डेन्स फॉग, रिस्ट्रिक्टेड विजिबिलिटी बिटवीन 1000 to 2000 मीटर or 4000 मीटर as coded scale given by IMD पुणे. जे आपलं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे पुण्याचं, तिथं जिथं विजिबिलिटी 100 ते 200 मीटर किंवा 1 ते 2 किलोमीटर किंवा मॅक्सिमम 4 किलोमीटर पर्यंत तुम्हाला दिसत असेल, तर त्याला मिस्ट म्हणतात. रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऍट लीस्ट 75% इज रिक्वायर्ड फॉर द मिस्ट फॉर्मेशन. रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमीत कमी 75% पाहिजे. फॉर द मिस्ट देयर इज नो एनी युनिफॉर्म डेफिनेशन बट इट इज लेस डेन्स फॉग. आता मिस्ट साठी काय अशी डेफिनेशन फिक्स दिलेली नाहीये, पुस्तकामध्ये असेल किंवा नेटवर असेल. लेस डेन्स फॉग, हलकं धुकं, ह्यालाच म्हणायचं मिस्ट. आता मगाशी काय सांगितलं, धुकं 1 किलोमीटर पर्यंत जर दिसायचं बंद झालं तर त्याला आपण धुकं म्हणतो. आणि मिस्ट मध्ये काय 2 किलोमीटर पर्यंत जर दिसत असेल तर त्याला आपण मिस्ट असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे तर राईन. इट इज अ सुपर कूल्ड ड्रॉपलेट इन अ फॉग कुड दॅट फ्रीज ऑन द ऑब्जेक्ट ऑन द ग्राउंड. आता तुम्ही म्हणाले सर सुपर कूल्ड ड्रॉपलेट काय म्हणणं आहे किंवा काय कन्सेप्ट आहे, तर फिजिक्स मध्ये जे प्युअर वॉटर असते, प्युअर वॉटर की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या इम्प्युरिटीज नसतात, प्युअर वॉटर जे ढगात असतं, ते त्याचं टेम्परेचर 0 डिग्रीच्या खाली गेलं तरीही ते गोठत नाही. पुन्हा रिपीट करतो, प्युअर वॉटर ज्याचं टेम्परेचर 0 डिग्रीच्या खाली गेलं तरीही ते गोठत नाही, त्याला म्हणायचं सुपर कूल्ड वॉटर ड्रॉपलेट. ओके, मग तुम्ही म्हणसाल मग बर्फ बनताना, बर्फ कसं बनतं, बर्फ बनताना सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये इम्प्युरिटीज असतात.
बर्फ बनायला सुद्धा न्यूक्लिआय लागतो. तर काय होतं, असं ज्या पावसाचं पाण्याचं टेम्परेचर 0 डिग्रीच्या खाली आहे पण ते लिक्विड मध्ये असतं, ज्या वेळेस ते एखाद्या ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं, आता पाऊस झाडावर पडणार, ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं रे आलं की ते जाग्यावर गोठतं, त्याला म्हणायचं राईट. ओके, इट इज द सुपर कूल्ड ड्रॉपलेट. ओके, कुड बी फ्रीज ऑन द ऑब्जेक्ट ऑन द ग्राउंड. कुठल्याही ग्राउंडवरच्या ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं रे आलं की ती एका सेकंदात मोडतं, त्याला म्हणायचं सुपर कूल्ड वॉटर ड्रॉपलेट. म्हणजे असं वॉटर ड्रॉपलेट की ज्याचं टेम्परेचर 0 डिग्रीच्या खाली असतंय पण ते लिक्विड मध्ये असते. निसर्गामध्ये किंवा नेचर मध्ये असे बरेच एक्झम्पशन्स आहेत. स्मॉग, स्मॉग म्हणजे काय, फॉग प्लस पोल्युशन म्हणजे धूर पोल्युशन आणि फॉग ह्या दोन्हीचं डेडली कॉम्बिनेशन म्हणजे स्मॉग. इट इज अ कंबाइंड इफेक्ट ऑफ स्मोक अँड फॉग ड्रॉपलेट may reduces the visibility called as a smog. Okay, the smog म्हणजे काय हे तुम्हाला कळलं असेल. It is the combination effect of smoke and fog droplet may reduces the visibility. त्यामुळे जी visibility जी आहे ती अतिशय कमी होते. याला धुरकं म्हणतात मराठीमध्ये, धुरकं. It is caused by the atmospheric emission of nitrogen oxide, volatile organic compound. Smog formation is the output of the reaction between the nitrogen oxide, oxygen and retractive carbon dioxide. तर स्मॉग जे आहे हे कशा कशाचं कॉम्बिनेशन आहे, तर त्याच्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोकार्बन, मिथेन हे सगळं पोल्युटिंग मटेरियल आहे, जे सगळं पोल्युटिंग मटेरियल आहे आणि धुकं, या दोन्हीचं कॉम्बिनेशन जे असतंय त्याला आपण स्मॉग म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे हॅज. तर हॅज जे आहे इट इज अ टू टाइप ऑफ हॅज, ड्राय हॅज अँड वेट हॅज. ओके, ड्राय हॅज इज अ लार्ज जायंट पार्टिकल ऑफ एअर, स्मोक अँड डस्ट. ओके, म्हणजे धूळ, धुकं आणि पोल्युशन या सगळ्याचं डेडली कॉम्बिनेशन याला हेज म्हणतात. हे बघा शहरामध्ये कसं झालेलं आहे. वेट हॅज वॉटर कंटेन्स इन द हायड्रोस्कोपिक क्लाउड, condensation nuclei can occur where relative humidity low 75%. Wet haze has a dull gray or whitish color. तर जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी 75% असेल तर वेट हेज म्हणजे ओलसर धुकं असते, म्हणजे तुमच्या हातावर किंवा अंगाला लागलं तर कपडे काळपट दिसतात. ओके, त्याला हेज. तर हेज मध्ये काय, धूळ पण असते, प्रदूषण पण असते, पोल्युटिंग पार्टिकल पण असतात आणि धुकं पण असते. त्या सगळ्याचं डेडली कॉम्बिनेशन म्हणजे हेज. दिल्लीमध्ये जे दिसून येतं ना ते हेज असते. ओके, सो these are the some point related with the condensation. ओके, ठीक आहे. तर मुलांनो आता जवळपास 11:35 झालेली आहे. सो मी आता लेक्चर इथं थांबवतोय कारण की कसं झालेलं आहे, वेळ आपला संपत आलेला आहे. 5-6 मिनिटं शिल्लक आहेत लेक्चर संपण्यासाठी आणि प्रेसिपिटेशन हा जो टॉपिक आहे हा शिकवायला कमीत कमी 30 ते 40 मिनिटं अजून लागतील. त्यामुळे तो काय संपणार नाहीये लगेच. त्यामुळे इन आफ्टरनून लेक्चर जे दुपारचं आपलं 2 वाजताचं लेक्चर आहे, प्रॅक्टिकल आहे, त्यावेळेस मी लेक्चर पण घेणार आहे आणि प्रॅक्टिकल पण घेणार आहे. सो आय कॅन कव्हर द मॅक्सिमम थिअरी सिलेबस. तर तुमच्या सर्वांसाठी एक सूचना आहे की आपलं जे आहे हे मिड चालू होणार आहे 24 तारखेनंतर. त्याचं टाइम टेबल तुम्हाला लवकरच ग्रुपवर बघायला मिळेल. तर जे आहे चालू होणार आहे आणि तुम्हाला मी सगळ्या नोट्स ग्रुपवर ऑलरेडी पाठवलेल्या आहेत. तर नोट्स मी ग्रुपवर पाठवलेली आहेत, आलं लक्षामध्ये. तर सगळ्यांनी अभ्यास चालू करा. ओके,
सगळ्यांनी अभ्यास करायला चालू करा. सगळं जे असणार आहे ते एमसीक्यूच्याच फॉर्मॅट मध्ये असणार आहे. मला लक्षामध्ये ठीक आहे. तर जसे आपल्या टेस्ट सिरीज होतात किंवा आपल्या ज्या टेस्ट असतात त्याच्या पद्धतीनंच आपले एमसीक्यू पण तर सगळ्यांनी अशा पद्धतीनं अभ्यास चालू ठेवा. आपला जो आताचा टॉपिक होता तो काय 100% शिकवून झालेला नाहीये. ओके, तर दुपारी प्रेसिपिटेशन आणि पॉइंट रिलेटेड विथ द प्रेसिपिटेशन मी दुपारच्या वेळेस शिकवीन तुम्हाला. ओके, आता कोणाला काही शंका असेल तर याच्याविषयी बोला. हॅलो सर, बोला. राईमचे एक्झाम्पल सांगा की. कशाचं राईम राईमचं एक्झाम्पल कुठं आहे? कोणी राईम म्हणजे राईम एक्झाम्पल काय? म्हणजे ते म्हणजे कुठे आढळू शकते तसं डायरेक्ट हा, म्हणजे असं आढळू शकते काय? ओके, हा. तर रायमिंग जे आहे हे बेसिकली तुम्हाला काश्मीर, जम्मू काश्मीर जिथं मोठ्या प्रमाणामध्ये थंड वातावरण असतं तिथंच तुम्हाला रायमिंग जास्त प्रमाणामध्ये दिसू शकतं. हाय हिल स्टेशन जे उंच हाय अल्टिट्यूड आहे, कुलू मनाली, काश्मीर, शिमला, तिथं बऱ्याच वेळा काय होतं, तिथं आपल्यासारखा पाऊस पडत नाही, तिथं बर्फवृष्टी होते कारण की तिथं हाय अल्टिट्यूडवर तिथं खूप थंड वातावरण असते. त्यामुळे वॉटर वेपर लिक्विड मध्ये कन्वर्ट होण्याच्या ऐवजी तिथं स्नोफॉल मध्ये कन्वर्ट होतं आणि ते पडतं. पण लक्षात ठेवा, रायमिंग मध्ये जे रायमिंग मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ओके, तर एकच मिनिट. तर रायमिंग मध्ये हा, तर रायमिंग मध्ये वरून येताना पाऊस लिक्विड मध्ये झालेला असतो. हा फरक लक्षात ठेवा. रायमिंग मध्ये वरून येताना पाऊस लिक्विड मध्येच असतो, पण त्या पाण्याचं टेम्परेचर 0 डिग्री पेक्षा खाली असतं. त्याला म्हणायचं सुपर कूल्ड वॉटर ड्रॉपलेट. ही एक टर्म आहे फिजिक्स मध्ये, सुपर कूल्ड वॉटर ड्रॉपलेट. म्हणजे काय, तर टेम्परेचर 0 डिग्रीच्या खाली असते पण ते लिक्विड स्टेट मध्ये असते कारण की त्याच्यामध्ये कोणतीही इम्प्युरिटी नसते. तर वरनं पडताना पाऊस सारखाच पडतो पण टेम्परेचर 0 डिग्रीच्या खाली असते आणि ज्या वेळेस ते सॉलिड कॉन्टॅक्ट मध्ये येतं त्यावेळेस ते सडनली गोठतं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, कळालं का? आणि कोणाला काही शंका विचारा. सर, गारा या 0 डिग्री सेल्सिअसला तयार होणार नाहीत ना? काय 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 म्हणजे ढगामध्ये जे प्युअर पाणी असल्यामुळे गारा 0 डिग्री सेल्सिअसला तयार होणार नाहीत. 0 डिग्री सेल्सिअसला तयार होत नाहीत ना? नाही हॅलो सर. हॅलो हॅलो, हॅलो, आवाज येतोय का? ढगातनं गारा पडत नाहीत पोरांनो. ढगातनं पडताना पाऊसच पडतो पण ढगाच्या खाली समजा जर थंड हवा वाहत असेल, टेम्परेचर त्याचं कमी असेल तर ते लिक्विडचं काय झालं